आज तो दिवस आहे ज्याची मी खूप दिवसापासून वाट बघत होते. इतक्या दिवसापासून माझी जी ब्लॉग बनवण्याची कन्सिस्टन्सी होती त्यामध्ये खरंच खूप मोठा खंड पडला होता. कारण की मला माझ्या आयुष्यातली अजून एक गोष्ट थोडीशी स्टेबिलिटी आणण्यासाठी फिक्स करायची, ती म्हणजे जॉब स्विच करणं. आणि फायनली त्या प्रोसिजरमध्ये मी सक्सेसफुल झाले. मला एक छान अशा कंपनीमध्ये छान पोझिशनला जॉब मिळाला. आता थोडीशी लाईफ परत पुन्हा एकदा थोड्याशा वेगळ्या ट्रॅकवर जाऊन स्टेबिलिटीकडे वळू शकते असं मला वाटतं. पण हा, त्यामुळे कसं झालंय की मला सध्या ब्लॉग बनवायला पुरेसा असा टाइम मिळत नव्हता. पण आय ट्राय माय बेस्ट टू कंटिन्यू विथ दिस थिंग ऑल्सो. आणि आज माझी जॉईनिंग होती, त्यामुळे मला वेलकम किट घेण्यासाठी, सिस्टम वगैरे घेण्यासाठी मला आज ऑफिसला बोलवलं होतं. जसं जसं मी ऑफिसच्या जवळ पोहोचत होते ना, तसं मला इतकी भीती वाटत होती. म्हणून मी पहिले देवाचं नाव घेतलं की देवा सगळं चांगलं होतं. तसं हा माझा पहिला जॉब नाहीये, तरी पण एक भीती असतेच ना, कुठल्या गोष्टीची नवीन सुरुवात करायची म्हणजे फारच भीती वाटते मला. सो आता ऑफिसमध्ये तर मी पोहोचले होते, पण मला वेट करायला सांगितलं होतं. म्हणून मी एका केबिनमध्ये अशी बसून होते, जे की फारच सुंदर होतं. आणि हे ऑफिस आणि केबिन बघून मला असं वाटत होतं की काश मला पण वर्क फ्रॉम ऑफिस मिळालं असतं. कारण की माझ्या आतापर्यंतचे जेवढे 2-3 जॉब होते ते सगळे वर्क फ्रॉम होमच होते. आणि सगळा प्रोसिजर करून वेलकम किट वगैरे घेऊन मी निघाले ते घरी जाण्यासाठी. कॅब ड्रायव्हरची वाट बघत होते. आकाश आज फारच मोकळं होतं. मला वाटलं होतं की पाऊस येईल, पण देवाच्या कृपेने आज पाऊस आलेला नाहीये. मस्त सुंदर असं छान सनी सनी वातावरण होतं. आणि फायनली माझी कॅब आली होती. आणि त्यात जो ड्रायव्हर म्हणून मुलगा होता तो ऍक्च्युली माझ्या भावाच्याच एजचा होता, पण तो इतका बडबड करत होता की त्याने मला त्याच्या लाईफची 15 मिनिटांमध्ये ऑलमोस्ट सगळी माहिती दिलेली. त्याच्या वयाच्या मानाने त्याने खरंच खूप गोष्टी बघितल्या होत्या, ज्या कदाचित मी इमॅजिनही करू शकत नव्हते. सो या सगळ्यामध्ये मी शूट करायचं पुढे विसरूनच गेले त्याच्याशी गप्पा मारता मारता. असो, चला हा व्लॉग इथेच एंड करूया. आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटू. बाय.